नमस्कार, मी सौ सारिका तेलवणे वारंगे। माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी अनेक शैक्षणिक व्हिडिओ अपलोड करत असते। त्याच पद्धतीने शासनाचे जे GR आहेत हे सुद्धा मी यावरती अपलोड करते, माहिती देते, जेणेकरून आपल्या प्रत्येक शाळेपर्यंत ही माहिती जाईल आणि लवकरात लवकर ती शाळा ती माहिती पूर्ण करण्यासाठी तत्पर राहील। किंवा कोणती माहिती अर्जंट असेल आणि उशिरा जर माहिती कळली तर त्यांची तारांबळ उडते आणि यासाठीच हा अट्टहास आहे की जेणेकरून आपल्याला मिळालेली माहिती जर शाळेपर्यंत लवकर गेली तर शाळा ती अद्ययावत करू शकते, लेखेजोखे जतन करू शकते आणि योग्य पद्धतीने लवकरात लवकर नियोजन करून काम पूर्ण करता येते। तर 26 फेब्रुवारी 2026 रोजीचं हे परिपत्रक आहे। शिक्षण संचालक माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि तात्काळ प्रथम प्राधान्य द्यावं अशा पद्धतीने हे जे परिपत्रक आहे सर्व माध्यमांच्या, सर्व मनपा, जिल्हा परिषद अर्थात सर्व व्यवस्थापनांच्या शाळा ज्या आहेत यांच्यासाठी आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच आपलं 12वीपर्यंतचं जे आहे इयत्ता 1ली ते 12वी या संदर्भामध्ये सर्वांनाच हे परिपत्रक लागू आहे। विषय आहे शालेय विद्यार्थिनींची सुरक्षा आणि महिला आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी करणे। आपणा सर्वांनाच ज्ञात आहेत की सन्माननीय श्रीमती रुपाली चाकणकर ह्या अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य महिला आयोग। यांचे एक परिपत्रक प्राप्त झालं होतं आणि यांचा मुख्य उद्देशच असा आहे की या आयोगाची निर्मिती जी झाली ती 1993मध्ये आणि ज्या पीडित महिला आहेत त्यांचं समस्यांचं निराकरण करणं किंवा महिलांचं सक्षमीकरण करणं, त्यांची प्रतिष्ठा सुधारणं, समाजात त्यांचा दर्जा जो आहे तो उंचावणं या पद्धतीचं त्यांचं उद्दिष्ट आहे। आणि त्याच दृष्टीने जे परिपत्रक प्राप्त झालं त्यानंतर 16/2/2026 रोजी सन्माननीय आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाचे अधिकारी, राज्य महिला आयोग आणि महिला बाल हक्क आयोग यांच्या संयुक्त बैठकीमध्ये आपल्या विद्यार्थिनींच्या सुरक्षतेबाबत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। सदर बैठकीत राज्य महिला आयोगामार्फत करण्यात आलेल्या सूचना ज्या आहेत त्यांची कार्यवाही तात्काळ व्हावी, तातडीने व्हावी यासाठी त्यांनी प्रमुख मुद्दे दिलेले आहेत। त्यामधले त्यांचा पहिला मुद्दा आहे कारवाई अहवाल। म्हणजेच मागील 3 वर्षांमध्ये ज्या शाळांवरती ज्या विद्यार्थिनी शाळांमधल्या त्या विद्यार्थिनींवर जर अत्याचार झाले असतील आणि त्यामध्ये प्रकरण काही असतील तर आत्तापर्यंत त्यांच्यावर काय कार्यवाही केली, प्रशासकीय काय कार्यवाही केली या सर्वांची सविस्तर अहवाल जो आहे तो एक प्रपत्र दिलेला आहे। त्यामध्ये मात्र त्याने ते भरून द्यायचं आहे। दुसरं म्हणजे आपल्याकडे अनधिकृत शाळा ज्या आहेत त्यांची तपासणी करून त्या शाळांमध्ये सुद्धा ज्या विद्यार्थिनी शिकत आहेत त्या विद्यार्थिनींच्या सुरक्षतेबाबत कोणत्या उपाययोजना तिथे केल्या जातात याचाही स्वतंत्र अहवाल त्यांनी एक सोबत प्रपत्र दिलेलं आहे ते भरायचं आहे। पॉश ॲक्ट व शी बॉक्स प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागात, शाळा असो किंवा कनिष्ठ महाविद्यालय असो त्याच्या दर्शनी भागात अंतर्गत तक्रार समिती जी आहे ICC आणि शी बॉक्स पोर्टल ह्यांची माहिती देणारं फलक त्यांनी लावणं अनिवार्य आहे, बंधनकारक आहे। तक्रार पेटी आपल्याला माहिती आहे की कंप्लेंट बॉक्स जे आहे हे कंप्लेंट बॉक्स शाळेतल्या तक्रार पेटी प्राप्त झालेल्या ज्या तक्रारी आहेत त्यावरती केलेल्या कार्यवाहीचा मासिक अहवाल आपल्याला जतन करून ठेवायचा आहे। आणि हा अहवाल शिक्षणाधिकारी, आपले शिक्षणाधिकारी प्राथमिकचे असतील, माध्यमिकचे असतील, शिक्षण निरीक्षक आहेत, प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्याबाबत आपल्या महाविद्यालयांना आणि शाळांना बंधनकारक राहील। म्हणजे हा अहवालसुद्धा आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचवायचा आहे। समिती सक्षमीकरण आपणा आपल्या सर्वच शाळांमध्ये सखी सावित्री समिती ही स्थापन झालेली आहे। ती सक्रिय व्हावी, बळकट व्हावी म्हणून विशेष मार्गदर्शनसुद्धा दिले गेलेले आहेत। आणि त्याप्रमाणेच आपल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नियमितपणे सखी सावित्री समितीच्या सभा आयोजित केल्या जातात। त्यांचं इतिवृत्तसुद्धा लिहिलं जातं। मग हे इतिवृत्त जतन करून ठेवणं पण बंधनकारक असणार आहे। तसेच हे सखी सावित्रीचं जे लेखेजोखे आहेत, काय कामकाज करतात, कशा पद्धतीने हे सुद्धा शासन नियमाप्रमाणे होत आहे की नाही याची खातरजमा करण्यासंदर्भात अधिकारी वर्गाला सूचना देण्यात आलेल्या आहेत। स्वच्छतागृह सुविधा जी आहे प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असणं अनिवार्य आहे। शासकीय शाळा ज्या आहेत त्यांना DPCच्या 3% निधीतून तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव हा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती यांच्याकडे सादर करण्याची दक्षता घ्यावी। यानंतर सायबर सुरक्षा उपक्रम राज्य महिला आयोगामार्फत राबवल्या जाणाऱ्या सायबर सुरक्षा आणि युवती सक्षमीकरण
हे उपक्रम जे आहे यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये एक महिला शिक्षिका जिला नोडल ऑफिसर म्हणून तिची नेमणूक करायची आहे, समन्वयकाची जबाबदारी तिच्यावर निश्चित करायची आहे। याचे सर्व लेखेजोखे शाळांमध्ये अद्ययावत असणे गरजेचं आहे। म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला तक्रार पेटीमध्ये ज्या आलेल्या तक्रारी ज्या आहेत त्यांचं काय निवारण केलं। एक अतिशय गंभीर स्वरूपाची जर तक्रार असेल तर ती तुम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे त्याची पाठवल्यानंतर त्याची पोच तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे। शाळा स्तरावरती काय कार्यवाही केली, वरिष्ठ कार्यालयाकडनं काय कार्यवाही तुम्ही केली, ह्या पद्धतीचे लेखेजोखे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। जेव्हा तुम्ही सखी सावित्री समिती जी आहे याचे महिन्यातून तुम्ही ज्या आपल्या शाळा स्तरावरती मीटिंग लावतात त्यांच्याबद्दल ते काही कार्यवाही करत असतील, तुम्ही एखादी उपक्रम राबवत असाल तर त्याचे सुद्धा लेखेजोखे, त्याचे इतिवृत्त जे आहेत ते आपल्या वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि आपल्याकडे सुद्धा त्याचे लेखेजोखे असणं गरजेचं आहे। मुलींच्या स्वच्छतागृहावरती आपण UDASमध्ये माहिती भरतो आणि त्यामध्ये विद्यार्थिनींच्या संख्येप्रमाणे आपल्याकडे स्वच्छतागृह आहेत असे आपण दाखवतो आणि प्रत्यक्षात त्याप्रमाणे कार्यवाही करायची आहे। त्यांचे स्वच्छतागृह जे आहेत ते स्वच्छ कसे राहतील, त्यांच्यासाठी काही निधी गरजेचा असेल, ह्या फक्त शासकीय शाळांना जो निधी येतो त्यासाठी DPCच्या 3% त्यांना देण्याच्या सूचना आहेत। आणि सायबर सुरक्षा उपक्रम हा तर खूप महत्त्वाचा आहे। नोडल अधिकारी म्हणून ज्याची नेमणूक करतात त्याला त्या दिनांकापासून आपण त्याची नेमणूक केलेली आहे, तिथून त्याचे साईन त्याच्याकडची पण आपल्याला एक OC कॉपी आपल्याकडे असणं गरजेचं आहे। जेव्हा आपण सूचना काढतो किंवा त्यांना एखादी ऑर्डर देतो तर ते आपल्याकडे दप्तरी असणं गरजेचं आहे, त्यांची साईन असणं गरजेचं आहे, कोणत्या दिवसापासून, कारण त्या कालावधीमध्ये ती जबाबदारी नोडल अधिकारी म्हणून त्या शिक्षिकेची असणार आहे। हे सर्व जेव्हा तुम्ही करतायत तर ह्या सगळे लेखेजोखे झाल्यानंतर आपल्याला सोबतच प्रपत्र जे दिलेलं आहे आणि प्रपत्र, मी मगाशी सांगितलं प्रपत्र जे आहे ते कोणासाठी आहे, जर जिथे कोणी विद्यार्थिनींवर काही भयंकर अशी काही कृत्य झालेली असतील, त्यांच्यावरती अत्याचार झालेला असेल तर केलेल्या 3 वर्षाच्या मागील 3 वर्षात अशा काही घटना जर शाळा स्तरावर झालेल्या असतील तर त्याची केलेली कार्यवाही जी आहे ती त्यामध्ये भरायची आहे। नसेल तर नील रिपोर्ट आहे, पण असेल तर तुम्हाला ते भरून द्यावं लागेल। आणि प्रपत्र जे आहे त्या म्हणजे ज्याला मान्यता नाही, अनधिकृत आहेत अशा ज्या शाळा आहेत, अनधिकृत शाळांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रॉब्लेम आहे, प्रश्न आहेत, मग ते काय करतात त्याच्या उपाययोजना तिथे त्यांनी काय केलं हे त्यांनी तिथे लिहिणं अपेक्षित आहे। आणि आपण विद्यार्थी सुरक्षा शाळा अहवाल आपण भरत असतो, परंतु हा आपण फक्त आपल्या दस्तऐवजला असतं किंवा आपल्या ज्या नोंदी आहेत ह्या फक्त दप्तरी असतात। पण सरळ पोर्टलवर जाऊन आपल्याला ही माहिती वेळोवेळी अद्ययावत करणे खूप गरजेचं आहे। म्हणून आपल्या सर्व मुख्याध्यापकांना, शिक्षकांना ही माहिती पोचवा की आपल्या विद्यार्थी सुरक्षा अहवाल जो आहे तो सरळ पोर्टलवरती आपल्याला नियमितपणे वेळोवेळी अपलोड करायचा आहे। हे प्रपत्र दिलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी दिले शाळेचं नाव, घटनेचं स्वरूप, काय घटना घडली, FIR दाखल केले का, अथवा त्याचा तपशील, FIR व्यतिरिक्त इतर काही कार्यवाही केली आहे का, हे सगळं ज्या शाळांना मान्यता आहे, ज्या शाळा शासकीय आहे त्यांच्यासाठी आहे। आणि अनधिकृत शाळा ज्या आहेत तिथे जर अशी घटना घडत असेल तर त्याच्यासाठी काय केलं, कोणत्या उपाययोजना तुम्ही केलेल्या आहेत, या पद्धतीचं अनधिकृत जाईल। आणि आपल्या माननीय रुपाली चाकणकर मॅडम यांचं जे परिपत्रक, आयोगाकडून आलेलं परिपत्रक जे आहे शिक्षण आयुक्तांना, हे परिपत्रक त्यांनी 20/2/2026ला दिलेलं परिपत्रक आहे। आणि त्याच्यानंतरच आपल्याकडे आपल्या आयुक्तांनी आणि यांची जी संयुक्त बैठक झाली, या संयुक्त बैठकीनंतर आपलं परिपत्रक आले 26 फेब्रुवारी 2026 आणि त्यांची मीटिंग झाली आहे। म्हणजे हे जे अध्यक्षखाली त्यांचं जे सगळं सुरू आहे या पद्धतीने या शाळा स्तरावरती योग्य पद्धतीने कार्यवाही सुरू होणं गरजेचं आहे। आणि काही शाळा ज्या आहेत त्यांच्यापर्यंत कामकाज केल्यानंतर दस्तऐवज तयार नसतात तर त्यांनी आपले लेखेजोखे योग्य पद्धतीने जतन करावेत, जेणेकरून पर्यवेक्षक यंत्रणा जेव्हा तुमच्या शाळेमध्ये या माहिती संदर्भात येईल तेव्हा तुमचे लेखेजोखे तपासले जाणार आहेत, तुमच्याकडे कोणते उपक्रम घेतले जातात, कोण काय करतंय, माहिती अपडेट असणं गरजेचे। तुमच्या शाळेच्या दर्शनी भागामध्ये फलक लावणं जे आहे, ते तक्रार पेटी जी आहे याच्यातल्या तक्रारींच्या नोंदी ज्या आहेत हे सगळं पाहिलं जाणार आहे। तर तुम्ही हे सगळं आपल्या दप्तरी अपडेट करा। आपल्या शाळा ज्या आहेत यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची माहिती अपूर्ण राहता कामा नये, या परिपत्रकाप्रमाणे आपले कामकाज करता येईल यासाठीचे हे परिपत्रक आपणापुढे सादर केलेले आहे। कोणती माहिती याच्यामध्ये जर समजली नसेल तर जरूर कमेंट करा। माझ्यापर्यंत जर नवीन काही माहिती मिळाली तर मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवेल। माझं
जर माहिती तुम्हाला पटत असेल, माझे दिलेले GR वगैरे जी माझे म्हणजे शासनाचे GR आलेले जे आहेत ते तुमच्यापर्यंत जी मी पोहोचवते त्याबद्दलचं तुम्हाला जर खरंच आवडत असेल तर तुम्ही लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आपली ही माहिती सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. लवकरात लवकर जेव्हा माहिती जाते तेव्हा ते व्यक्तीसुद्धा तत्पर होऊ शकतात. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आलेले GR जितक्या जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवता येतील किंवा एज्युकेशन संदर्भातले व्हिडिओ तुम्ही जर इतरांपर्यंत पोहोचवले तर नक्कीच त्याचा फायदा त्यांच्या शाळांनासुद्धा होऊ शकतो. अर्थात समाजकार्य करताना माझंही एक महत्त्वाचं पाऊल तिथे पडेल, खारीचा वाटा माझाही जाईल, असा जो माझा हेतू आहे तो नक्कीच सफल झाल्यासारखं वाटेल. धन्यवाद.